हाय फ्रेंड्स, मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आज ना मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार होता. मला उपवासही होता. सर्व कामही पटकन पटकन आवरायची होती. सर्वात आधी ना वंश पप्पाला काळा चहा बनवून दिला आणि उरलेल्या चहामध्ये दूध वगैरे टाकून माझ्यासाठीही चहा बनवून घेतला. चहा वगैरे घेतला आणि लगेचच देवपूजा करायला घेतली. काय आहे ना, नित्यनियमाने देवपूजा वगैरे करायला मला फार आवडतं. देवपूजा करून घेतली आणि माझा वंश झोपलेला होता. माझ्या वंशला ना फार सर्दी खोकला झालेला होता, त्यामुळे तो उशिरापर्यंत झोपलेला होता. आणि मग म्हटलं चला, वंश झोपलेला आहे तोपर्यंत बाकी कामं वगैरे आवरून घ्यावा. सर्वात आधी ना चपात्या वगैरे बनवायला घेतल्या. माझ्या चपात्या वगैरे होत नाही तोपर्यंत तर लगेच माझा वंश उठला. माझा वंश उठला आणि त्यानंतर ना लगेचच त्याला खोकल्याचं औषध घ्यायला घेतलं. माझ्या वंशने माझ्या हातामध्ये औषधीची बॉटल बघून त्यांनी त्याच्या तोंडालाच हात लावला. त्याला असं वाटलं असं करून तरी माझी मम्मी मला औषध देणार नाही, पण असं काहीही झालं नाही. तरीही मी त्याला औषध दिलं आणि मग त्यानंतर लगेच त्याचे मस्त असे लाड वगैरे करून घेतले आणि लगेचच भांडी घासायला घेतले. काय आहे ना, देवीची पूजा वगैरेही मांडायची होती. मग भांडी वगैरे लगेचच घासून घेतली आणि देवाचेही भांडे वगैरे लगेचच घासून घेतले आणि त्यानंतर लगेचच किचन क्लीन करायला घेतले. आज ना किचन एवढं खराब झालेलं नव्हतं, त्यामुळे ना किचन ओटा पुसूनच घेतला. नाहीतर इतर मी धुवूनच घेत असते. किचन वगैरे क्लीन करून घेतलं. घराला झाडू वगैरे मारून घेतलं. काय ना, घर स्वच्छ वगैरे असलं ना तर घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. आणि त्यानंतर ना मस्त अशी साडी वगैरे घालून घेतली आणि देवीची पूजाही मांडायची होती. मस्त अशी साधी आणि सिंपल देवीची पूजा वगैरे मांडली, रांगोळी वगैरे काढली, देवाबत्ती वगैरे केली आणि मग त्यानंतर मस्त अशी हळद कुंकू वगैरे वाहून घेतलं देवांना. आणि मग त्यानंतर संध्याकाळी मस्त अशी देवीची कथा वगैरे वाचायला घेतली. कथेमध्ये ना मला एक वाक्य फार आवडतं, उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेले शब्द मोडणार नाही. आणि मग त्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि लगेचच देवीला नमस्कार केले. देवीला म्हटलं, देवी माझ्या घरात सुख शांती समृद्धी लाभू दे आणि माझा मुलगा आणि माझा नवरा यांना सुखाचं ठेव. आणि मग त्यानंतर येणार स्वयंपाक करायला घेतला. आज स्वयंपाकामध्ये डाळ भाताचं कुकर वगैरे लावून घेतलं आणि आज ना स्वयंपाकामध्ये मस्त असं वरण आणि त्यानंतर मस्त मटकीची भाजी आणि भात आणि गोडाचा असा शिरा आणि चपात्या बनवल्या होत्या. आणि मग त्यानंतर लगेचच देवीला नैवेद्य द्यायचं होतं, तर नैवेद्याचं ताट बनवलं, देवीला नैवेद्य दिला, पाणी फिरून म्हटलं काही चुकलं बुकलं असं तर माफ कर देवी आई. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.